गरजेचं आहे. ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे, सरकारच्या चुका ह्या तुम्हाला दाखवल्याच पाहिजे. आज ज्या वेळेला हा प्रकार झाला, तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते, अर्धवट दौरा सोडला त्यांनी. तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले. कळलं का? बिहारला कॅम्पेनला गेले. मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती. त्याच्यानंतर ते केरळमध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेव्हचा कार्यक्रम केला, तिकडे द्याल. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. आणि त्याच्यानंतर येऊन ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं, मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं. जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा, जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत. आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना, खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत.